शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला। कारच्या डिक्कीमध्ये अशोक धोडींचा मृतदेह सापडला। अशोक धोडी यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जे रुग्णालयात करण्यात येणार। भगवानगड भक्कमपणे धनंजय मुंडेंच्या पाठीशी। धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत हे 100% सांगू शकतो। महंत नामदेव शास्त्रींकडून मुंडेंची पाठ राखण। संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा व्हावी ही पहिल्या दिवसापासून भूमिका, मात्र तरीही मला टार्गेट केलं जात आहे। भगवानगडावरून धनंजय मुंडेंचा आरोप। धनंजय मुंडेंनी किती सोसायचं आमच्या क्षेत्रात असते तर ते संत झाले असते। भगवानगडावरून नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठ राखण। नामदेव शास्त्री हे संत कमी आणि धनंजय मुंडेंचे राजकीय सल्लागार जास्त आहेत। नामदेव शास्त्रींची भूमिका दुर्दैवी। दीपक केदार यांची टीका। धनंजय मुंडेंची दुसरी बाजू नामदेव शास्त्रींना माहीत नसावी। धनंजय मुंडेंविरोधामधील पुराव्यांची कागदपत्र मी महंत शास्त्रींपर्यंत पोहोचवणार। अंजली दमान यांची प्रतिक्रिया। हत्या करणाऱ्या आरोपींची मानसिकता का बिघडली हे मीडियानं दाखवलं नाही। आरोपींना झालेली मारहाण ही देखील दखल घेण्यासारखीच। महंत नामदेव शास्त्रींनी मीडियावरच खापर फोडलाय। चापट मारली म्हणून हत्या, मग खून झाल्यावर काय करायचं? आमचा माणूस गेलाय, मग आमची मानसिकता काय असेल? महंत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यानंतर धनंजय देशमुखांचा सवाल। महंत नामदेव शास्त्रींचं वक्तव्य दुर्दैवी। खून केलेल्यांना सोडून द्या असं त्यांना म्हणायचंय का? आरोपींनी माणूस मारून टाकलाय त्याविषयी भावना नाहीत का? जरांगींचा नामदेव शास्त्रींना सवाल। धनंजय मुंडेंनी गुन्हेगार ठरवल्यानं आमच्या संप्रदायाचं नुकसान झालं। जातीयवाद वाढलाय। राजकीय पक्षांनी याची दखल घेतली पाहिजे, अन्यथा वाईट परिणाम होऊ शकतो। महंत नामदेव शास्त्रींचा सूचक इशारा आहे। बीडमध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडेंमध्ये विसंवाद। दोन्ही नेत्यांमधील विसंवाद दूर करण्याचा आमचा प्रयत्न। मुंडे आणि धसांना एकत्र बसवून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंब रविवारी नामदेव शास्त्रींची भेट घेणार। भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंब नामदेव शास्त्रींना भेटणार। बुट्ट्या गायकवाड प्रकरणात सुरेश धसांना अटक करा, गुणरत्न सदावर्तेंची मागणी। तर टॉम अँड जेरी कार्यक्रम पाहणं मी सोडून दिलंय, सुरेश धसांचा टोला। जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही, तुम्ही आमच्यावर शंका कसली घेता? इतना सन्नाटा क्यों है भाई? हे कधीतरी कृष्णकुंजमध्ये पण विचारा। भाजप नेते आशिष शेलार यांची राज ठाकरेंवर टीका। सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। 4,892 रुपयांच्या हमीभावानं खरेदी होणार। भारतीय महिला संघ अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत। उपांत्य सामन्यात इंग्लंडवर 9 गडी राखून विजय। 2 फेब्रुवारीला अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढत। वरची फळी ढेपाळल्यानंतर हार्दिक पांड्या, शिवम दुबेनं तारलं भारताचं इंग्लंडला 182 धावांचं लक्ष्य। हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेची प्रत्येकी 53 धावांची खेळी।